नमस्कार. तर मी जिंकून घेईन सारं या मालिकेच्या आजच्या भागात खूपच महत्त्वाच्या आणि भावनिक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. तर सुरुवातीला आपण पाहतो की वत्सलाताई बाईआजींनी छवीसाठी पाठवलेली शेगडी घेऊन छवीकडे येतात. छवी सुरुवातीला शेगडी घेण्यास नकार देते, मात्र वत्सलाताई खूप आग्रह केल्यानंतर छवी शेगडी घेण्यासाठी तयार होते. पण छवी वत्सलाताईंना एक अट घालते. ती म्हणजे ठीक आहे, मी शेगडी घेईन, पण तू बाईआजींना जाऊन सांग की त्यांनी स्वतः माझ्या घरी यायचं. ज्या दिवशी ती इथे येईल त्या दिवशी ते या शेगडीवर चहा करून मी स्वतः त्यांना पाजेन. हे ऐकून वत्सलाताई म्हणते की मला खात्री आहे तो दिवस लवकरच येईल. आता यानंतर छवी शेगडी घेते आणि बाजूला ठेवते. यानंतर छवी वत्सलाताईंच्या हातावर साखर ठेवते आणि म्हणते की आज पहिल्यांदा तू माझ्या घरी आली आहेस, तुला तोंड गोड केल्याशिवाय मी पाठवणार नाही. हे पाहून वत्सलाताई खूप भावुक होते आणि छवीला मिठी मारते. पण हे सगळं बेबी आत्या चोरून ऐकत असते. यानंतर बेबी आत्या धावतच शांभवीकडे जाते आणि तिला सांगायला लागते की एक खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, ऐकशील का? तर तुला शॉक लागेल. आता यावर शांभवी विचारते की कुठे आग लागलीये? यावर बेबी आत्या सांगते की आग नाही ग, छवी तिकडे चूल पेटवून स्वयंपाक करत होती ना, म्हणून मम्माने तिला शेगडी पाठवून दिली आणि आहेर सुद्धा दिलाय. हे ऐकून शांभवी म्हणते की करू दे ना मग, या सगळ्यांमुळे छवी या घरात परत येणार आहे का? तेव्हा बेबी आत्या म्हणते की पण मम्मा तिचा संसार थाटून देते त्याचं काय? यावर शांभवी म्हणते की आज तिथे शेगडी दिली असती तर त्याचा भडका दुसरीकडे उडालाय. आता यावर बेबी आत्या विचारते की कुठे? यावर शांभवी सांगते की ऑफिसमध्ये. आणि मग ती साकेत आणि अनिकेत मध्ये झालेल्या भांडणाची सगळी माहिती बेबी आत्यांना सांगते. हे ऐकून बेबी आत्या खूप खुश होते. आता शांभवी म्हणते की मी ठिणगी टाकलीये, आता त्याची आग कशी लागते ना ते बघा, आणि बाई आजींचं हे घर कसं उद्ध्वस्त होतंय ना हेही बघा. आता यानंतर छवी ऑफिसला जाण्यासाठी निघालेली असते तेव्हा शांभवी गाडीतून येते आणि छवीला पाहून ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगते. शांभवी छवीला विचारायला लागते की आता ऑफिसमध्ये चाललीस का ग? मी पण ऑफिसला चाललीये, चल एकत्र जाऊया. यावर छवी गाडीत बसण्यास नकार देते. तेव्हा शांभवी तिला म्हणते की तुला घरातून हाकलवून दिलंय, आयुष्यातून आणि ऑफिसमधून काढून नाही टाकलं, अजूनही गाडीत बसायचा अधिकार आहे तुझ्याकडे. यानंतर ती छवीला गाडीत बसायला सांगते. छवी आता नाईलाजाने गाडीत बसते आणि शांभवीकडे रागाने पाहते की मोठेपणा घ्यायची एक संधी सुद्धा सोडत नाहीस ना ग तू. यावर शांभवी मात्र तिची टिंगल करत विचारते की कसं चाललंय ग तुझं आउट ऑफ हाऊस लाईफ? तेव्हा छवी म्हणते की खूप छान चाललंय, आम्ही काहीतरी नवीन अनुभव घेतोय. यावर शांभवी म्हणते की दुसऱ्यांसाठी खड्डा खोदला ना की आपणच त्यात पडतो हं. मला घराबाहेर काढायचं होतं ना ग तुला, पण तुलाच घराबाहेर पडावं लागलं, चूल मांडून स्वयंपाक बनवावा लागतोय तुला. छवी मात्र म्हणते की मला त्यात काहीच गैर नाही वाटत. यावर शांभवी छवीची टिंगल करत म्हणते की मला ना खूप कीव येते ग तुझी, मला खूप वाईट वाटतंय, म्हणून मी बाई आजींना सांगितलं की त्यांना शेगडी तरी घेऊन द्या. ऐकून छवी हसायला लागते आणि म्हणते की कमाल आहे ग तुझ्या खोटेपणाची, शेगडी तू नाही तर बाई आजींनी स्वतःच्या मनाने दिली आहे मला, आणि इतकं तर मी माझ्या बाई आजींना चांगलंच ओळखते, तिने खूप प्रेमाने शेगडी दिली आहे मला, त्यामुळे त्याचं क्रेडिट तू नको घेऊस. शांभवी आता पुन्हा छवीला धमकी देते आणि म्हणते की तुला अजूनही कळत नाही का ग, या घरात नक्की सूत्र कोण हलवतंय ते? वेळ आली ना तर तुला आउट हाऊस मधून सुद्धा हकलून देईन ना मी. यावर छवी म्हणते की इतक्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नकोस तू, तुला वाटते की तू हे कारस्थान करून मला इथून हाकलवून देशील, पण मी या घराच्या बाहेर कधीच जाऊ शकत नाही, त्यामुळे या गैरसमजुतीत ना तू नको राहूस. यावर शांभवी म्हणते की ते ना वेळ आल्यावरच कळेल, कारण काउंटडाऊन सुरू झालाय, साकेत आणि अनिकेत मध्ये भांडणं लागलेत. हे ऐकून छवीला आता खूप मोठा धक्का बसतो. यानंतर ऑफिसमध्ये आपण पाहतो की साकेत स्टॉफ सोबत बोलत असतो. तितक्यात आता शांभवी तिथे येते आणि साकेतसाठी टिफिन मधून जेवण काढायला लागते. तेवढ्यात छवी सुद्धा ऑफिसमध्ये येते आणि साकेतचं लक्ष छवीकडे जातं आणि तो रागाने तिच्याकडे पाहायला लागतो. त्याच वेळी आता अनिकेत तिथे येतो आणि अनिकेतला पाहताच साकेत उठतो आणि शांभवीला सांगतो की टिफिन माझ्या केबिन मध्ये घेऊन ये, तिथेच जेवण करीन मी. हे पाहून अनिकेत आणि छवी दोघांनाही खूप वाईट वाटतं. शांभवी मात्र खुश होते. आता यानंतर शांभवी
छवीला सांगते की बघितलं ना, दोन भाऊ एकमेकांकडे बघायलाही तयार नाहीयेत. आता या आगी ती बंधुप्रेम जळून खाक होणार आहे. पण छवी मात्र तिला ठामपणे सांगते की इतकं सोपं नाहीये हे नातं तोडणं. गैरसमजुतीमुळे वाद होऊ शकतात ग, पण फिरंगी आणि दादूचं नातं कधीच तुटू शकत नाही. आता यावर शांभवी म्हणते की पण मी हे नातं तोडूनच राहणार. मग बघूया कसं वाचवतेस ते. यावर छवी अनिकेतशी बोलते आणि त्यांच्यात नक्की काय झालंय हे विचारायला लागते. आता अनिकेत सांगतो की जगताप नावाचा फूड सप्लायर ऑफिसमध्ये आला होता ग. त्याच्यावरून साकेतने सगळ्या स्टाफ समोर त्याच्यावर हात उगारला आणि ओरडला. आता अनिकेत खूप भावूक होऊन म्हणतो की आयुष्यात पहिल्यांदा ग साकेत दादूने माझ्यावर हात उगारला. आता छवी त्याची समजूत काढायला लागते आणि म्हणते की मला वाटतं या सगळ्या मागे ना मोरू काकांचा हात असावा. त्यांना दुसऱ्यांचं सुख कधीच बघवत नाहीये ग. यावर छवी अनिकेतला समजावते आणि म्हणते की तुझ्या आणि दादूंच्या भांडणामुळे कोणाला फायदा होतो हे लक्षात घे. शांभवीला हेच हवंय, म्हणून तूच एक पाऊल मागे घे आणि दादूची माफी माग. अनिकेत आता आधी थोडासा विचारात पडतो आणि नंतर साकेतशी बोलण्याचा निर्णय घेतो. तर दुसरीकडे शांभवी साकेतच्या मनात अनिकेत विषयी गैरसमज भरवत असते आणि ती साकेतला सांगते की तू स्वतःहून त्याच्याशी बोलायला जायचं नाही या, त्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊ दे. आणि इकडे अनिकेत छवीला सांगतो की मी आत्ताच साकेत दादाशी बोलायला जातो. अनिकेत साकेतच्या केबिन मध्ये जातो आणि छवी सुद्धा त्याच्या मागे जाते. आता अनिकेत साकेत समोर नाटक करायला लागतो आणि ओरडायला लागतो आणि म्हणायला लागतो की माझ्या पायाला खूप लागलंय. आता इकडे साकेतला त्याची काळजी वाटायला लागते आणि तो त्याच्याकडे पाहत राहतो. तर शांभवी साकेतला अनिकेतकडे जाऊ नको म्हणून थांबवते, पण शेवटी साकेतला राहवत नाही आणि तो अनिकेत जवळ जातो. तो आता अनिकेतला विचारतो की कुठे लागले दाखव. हे पाहून अनिकेत खूप इमोशनल होतो आणि अचानक साकेतला मिठी मारतो. आता अनिकेत हृदयावर हात ठेवून म्हणतो की इथे लागले दादू, इथे खूप दुखलंय. माझ्याकडून काहीतरी चूक झाली म्हणून तू माझ्यावर हात उगारलास ना, तेव्हा इथे खूप दुखलं रे. तेव्हा अनिकेत सुद्धा खूप रडायला लागतो आणि साकेतची माफी मागतो आणि म्हणतो की आपल्यात वाद झाला म्हणून आपण भांडलो, पण तू माझा भाऊ आहेस ना रे, माझा साकेत दादा आहेस, हे कुणीच नाही बदलू शकत. हे ऐकून साकेत दादा सुद्धा खूप भावुक होतो आणि अनिकेतला पटकन मिठी मारतो. आणि साकेत म्हणतो की तू कशाला सॉरी बोलतोयस रे. सॉरी मी म्हणतो, मी तुझ्यावर हात उगारलाय ना, मी उगारायला नको होता. तू मुलांच्या सेफ्टीसाठीच बोलत होतास ना, पण मला तुझं ऐकायला हवं होतं. यानंतर अनिकेत विचारतो की मग आता जगतापची डील कॅन्सल करूया ना. यावर साकेत सुद्धा लगेच म्हणतो की हो कॅन्सल, पण पुढचा चांगला फूड सप्लायर ना तूच शोधायचा, ही तुझी जबाबदारी. हे पाहून छवी खूप खुश होत आणि ती शांभवीकडे बघायला लागते आणि म्हणते की शांभवी, भांडण संपलं आता. आता आम्हा तिघांना पटकन जेवायला वाढ, कारण भांडणं करून सगळी एनर्जी जाते आणि पॅचअप करून तर अजूनच जास्त. हे ऐकून आता शांभवीला मात्र खूप राग येतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. तर उद्याच्या भागात आपण खूप मोठा ट्विस्ट बघणार आहोत की शांभवी छवीला सांगते की भांडण एका क्षणापुरतं मिटलंय, पण पुन्हा वाढायला वेळ नाही लागणार. त्यामुळे तू आता तुझ्या लाडक्या बाई आजींची काळजी घे बरं का, कारण पुढचे 24 तास त्यांच्या जीवावर बेतणार आहेत. हे ऐकून छवी खूप शॉक होते. तर यानंतर शांभवी पुन्हा आता साकेतच्या मनात गैरसमज भरवते आणि म्हणते की तू जर असा पुन्हा पुन्हा झुकत राहिलास ना, तर तुझी किंमत कमी होईल. यावर साकेतही म्हणतो की मी मुळात पुन्हा झुकणारच नाही. आता शांभवी अनिकेतकडून सुद्धा प्रॉमिस घेते आणि अनिकेतही तिला प्रॉमिस करतो. पण सगळ्यात मोठा धक्का हा शेवटी मिळतो. तर शांभवी आपल्या बहिणीशी बोलत असते आणि ती तिच्या बहिणीला बोलते की दिवस मावळेपर्यंत त्या म्हातारीला संपवणार आहे मी. हे ऐकून तिची बहीण सुद्धा खूप शॉक होते आणि विचारते की बाई आजींना तू संपवणार आहेस. आणि यावर शांभवी म्हणते की हो. तर मित्रांनो, आता पुढच्या भागात बाई आजींसोबत नेमकं काय होणार, शांभवीचा प्लॅन यशस्वी होणार आहे का आणि छवी बाई आजींना वाचवू शकणार आहे का, हे पाहायला नक्की मजा येणार आहे. तर पाहत राहा मी जिंकून घेईन सारं. आणि आजच्या एपिसोडमध्ये इतकंच होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू.